काँग्रेस पक्षाकडून आज चंद्रपुरामधील चिमूर तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बालाजी मंदिरपासून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर सामील झालेले होते। गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूरकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। काँग्रेस पक्षातर्फे आज चिमूर विधानसभेत एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांचा काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना सरसकट धानाचा 50,000 हेक्टरी भाव देण्यात यावा, सोबतच जे शेतकरी आहे त्यांचे अतिक्रमण जे आहे वन जमिनीवरचं ते काढू नये आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी, विशेषतः पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना तातडीने द्यावा, अशा प्रमुख 14 मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आलाय। आपल्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूरकर। डॉक्टर साहेब, कशासाठी हा मोर्चा आहे? शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की या भागाचे आमदार फक्त ठेकेदारीमध्ये व्यस्त आहेत। शेतकऱ्यासाठी विखे पाटलांना आणलं, देवेंद्र फडणवीसांना आणलं, मात्र शेतकऱ्याला कुठलाही न्याय देण्याचं काम विखे पाटलांनी केलं नाही। त्यासोबतच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री 2-3दा आले, तरी पण मात्र या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला, सोयाबीनच्या शेतकऱ्याला, कापसाच्या शेतकऱ्याला, मिरचीच्या शेतकऱ्याला बिलकुलही न्याय देण्याचं काम या गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीचे आमदार बंटी बांगडे यांनी केलेलं नाही। आणि म्हणून काँग्रेसला पुढाकार घेऊन या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागलं। सरकारला बोलण्यासाठी हल्ला करण्याचा आज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी हे आयोजन केलं। या ठिकाणी आमचे खासदार साहेब या ठिकाणी या मोर्चाचा नेतृत्व करत आहेत। धन्यवाद। सरकार टॅक्स घेते, मात्र कुठल्याही प्रकारचं मदत जी आहे ती शेतकऱ्याकडे जात नाही आणि त्याचमुळे हा निषेध मोर्चा काढण्यात आल्याचा दावा जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय। विशेष म्हणजे या मोर्चानिमित्त पहिल्यांदाच चिमूर विधानसभेमध्ये गटातटात जी विभागलेली काँग्रेस आहे ती एकत्रित आल्याचं दिसून येत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चिमूर, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।